सागर विचाराचा मार्ग विकासाचा सर्वांच्या प्रगतीचा शाश्वत विकासासाठी युवकांचे योगदान जलसंवर्धन व पडीक जमीन विकास ही थीम घेऊन पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था संचलित श्री संत सावधा माली ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे मुर्शिदाबादवाडी तालुका फुलंब्री येथे विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन दिनांक 1 ते 7 जानेवारी 2026 दरम्यान करण्यात आले. दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सेंद्रिय शेती घरगुती पद्धतीने निविष्ठा खते औषधे निर्मिती या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मृद व जैविक शास्त्रज्ञ डॉक्टर निलेश भिंगाडे सर उपस्थित होते, तर अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग कल्याणकर उपस्थित होते. कमी खर्चात व घरगुती पद्धतीने सेंद्रिय निविष्ठा खते औषधांची निर्मिती व त्याचा योग्य वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन करताना डॉक्टर निलेश भिंगाडे सर शेतकरी यांना म्हणाले की आपण काय करतो, शेणखत, गांडूळ खत, नंतर कोंबडी खत यासारखे खत वापरून करणारी शेती म्हणजे आपण काय म्हणलं जातं, सेंद्रिय शेती. हे तुम्ही परंपरापासून आलेले. परंतु आता जे काही आपण समाजामध्ये बघतो की रासायनिक खते अवेलेबल झाले, रासायनिक खते बऱ्याचशा प्रमाणात रासायनिक खते ही मार्केटमध्ये अवेलेबल असायला येतात आणि त्याचा रिझल्ट फास्ट आहे ॲज कम्पेअर टू तुम्ही सेंद्रियचा घेतला तर फास्ट आहे. परंतु ह्यानी अन्न साखळी खराब झाली अशी तुम्हाला वाटत नाही का? आज बघताय तुम्ही प्रत्येक प्रचंड प्रमाणात फवारणी केली जाते क्रॉपला, बरोबर. आता मक्याला तुम्ही याच्यापूर्वी कधी फवारा ऐकला होता का? मक्याला लष्करी आली आधी मक्यासाठी, आता फवाऱ्याशिवाय मका येतच नाही, बरोबर बरोबर का शेतकरी मित्रांनो? हे का बरं झालं? हे झालं याचा कारण म्हणजे आपण जे अन्न साखळीमध्ये केलेला बदल म्हणजे हे जे काय आपण कीटकनाशके रासायनिक खते हे वेगवेगळे खते जे आपण यूज करतो हे कितपत करायला पाहिजे, त्याचं कितपत यूज चांगला आहे आणि कितपत आपण आणि तुम्ही ह्याचे परिणाम स्वतः बघता. क्लायमेट काय चालू आहे आता, वातावरण बघता काय, आज काल परवा पाऊस झाला, बरोबर झाला, हे अपेक्षित होतं का पावसाचं? नाही. आणि ह्याच्यामुळं काय होणार, तुमच्या आता जे काही तुम्ही गहू वगैरे पेरलेले असतात ह्याच्यावर मावा तुडतुडे ह्यासारखे इन्सेक्ट जे काय म्हणजे कीटक हे जास्त प्रमाणात वाढतात. ह्याला सुद्धा रिस्पॉन्सिबल आपणच आहोत. आपणच म्हणजे कसं, आपण केलेला अतिसुमार वापर, हा कशाचा वापर केला आपण? अतिसुमार कीटकनाशकाचा केलेला वापर. म्हणूनच आपण काय करायचं, पर्यायी सेंद्रिय शेती अवलंब करायचं. त्यात सेंद्रिय शेती महाग नाही. तुमच्याकडं गायी आहेत, म्हशी आहेत, कोंबड्या आहेत, तुम्ही कोंबड्या पाळतात, परत गांडूळ खत तयार करतात, ह्याला सुद्धा भरपूर काही प्रचंड प्रमाणात मार्केटमध्ये ह्याची व्हॅल्यू आहे. ही प्रत्येक शेतकऱ्यांना कळाली पाहिजे आणि तुम्ही हे इम्प्लिमेंट करायला पाहिजे. तुम्ही खत विकत न घेता त्याला पर्यायी काय करता येईल आपल्याला त्याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला जर उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर आपण पूर्वी मावा वगैरे आल्यानंतर आपण कडुलिंबाचा पाळा भिजू घालून तो स्प्रे केला जायचा, बरोबर का नाही? करत होते. पहिली मुळात म्हणजे पहिल्या एवढे रोगराई नव्हती, अजिबात रोगराई नव्हती. यात हे सगळं कशामुळे झालंय? अतिसुमार वापर. कशाचा अतिसुमार वापर? कीटकनाशकाचा अतिसुमार वापर. ह्यामुळे तयार झालेले वेगवेगळे आता इन्सेक्ट जे वेगवेगळे कीटकनाशके असतात ते सुद्धा स्वतःची ॲबिलिटी बनवून राहिले, ते स्वतः इव्हॉल्व्ह होऊ राहिले. म्हणजे काय? रोगप्रतिकारक क्षमता जे म्हणतो आपण माणसामध्ये आपण कशी बिल्ड करून राहिलो तशीच कीटकांमध्ये पण सुरुवात झाली रोगप्रतिकारक क्षमता. हे कशामुळे? ड्यू टू द एक्सेस यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर, जे आपण कीटकनाशक वगैरे वेगवेगळे महागडे घेऊन येतो. आणि शेतकरी सुद्धा आजकाल काय करतो, तो काही विचार करत नाही. तो प्लांट सॅम्पल घेऊन जातो तुमच्या शेतातलं आणि कृषी सेवा केंद्राकडून जातो, हे असा आहे, तो लगेच आपल्याला 4-5 बॉटल देतो आणि आपण ते घेऊन सर्रास फवारतो. पण ते किती डोस वापरला पाहिजे, कितीच
किती कॉन्सन्ट्रेशन आहे हे विचार करतो का आपण? नाही, अजिबात विचार करत नाही. सरळच तेवढे पैसे जे असतील ते देऊन आपण काय करतो, ते घेऊन त्याला येऊन लगेच आपल्या शेतामध्ये फवारतो. हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. ह्याला बऱ्याचशा पर्यायी कीटकनाशके असतात. आता तुम्ही बघा, तुमच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त सड लागली. कशाला सड लागली आहे? अद्रकाला, बरोबर? कशामुळे लागले असेल बरं? तुम्हाला त्याच्यातलं कारण काय वाटतं? कोणाला सांगू शकता येईल का? तुम्हाला कोणाला सांगता येईल का का बरं झालं असेल? इथं रासायनिक जास्त वापरले सर, आपला हे केमिकल वगैरे जास्त वापरले. केमिकल वगैरे जास्त वापरले. दुसरं काय सांगता येईल? पाणी जास्त असणं सर, त्याच्यामुळे ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि तुम्ही अतिसुमार केलेला केमिकल फर्टिलायझर, जे कीटकनाशके आहेत त्याचा वापर, हे सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणजेच हे त्याला कारणीभूत आहेत तुमच्या आद्रक सडीला. तुम्ही काय करता? सांगितलंय एवढं NPK एवढं टाकायचं, आपण काय करतो 2 बॅगा जास्त एक्स्ट्रा टाकतो. का? पण त्या गरज नसताना करायचं. म्हणजे आपण काय करतोय, खर्च वाढवतोय आपला स्वतःचा खर्च. तुम्हाला सांगतो, कृषी सेवा केंद्रवाले जास्त कमवतात मग तुमच्यापेक्षा, शेतकरी. ही सद्यस्थिती आहे. ह्याच्यातून तुम्ही जागे व्हा आणि स्वतःला बाहेर काढा. ह्याच्यातनं पर्यायी आपल्याला काय यूज करता येईल ह्याच्याकडं महत्वाचं म्हणजे भर द्या तुम्ही. सेंद्रिय शेती ही साहजिकच त्याचा रिझल्ट कमी आहे, पण तो तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या मुला बाळांच्या आणि लेकरांच्या भविष्यासाठी, येणाऱ्या पिढीसाठी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आता तुम्ही जे केमिकल वगैरे फवारणी करता ते तुमच्या फूड सायकल मध्ये येतात. असे तुम्हाला सांगतो, आता मार्केटमध्ये अवेलेबल असणारे सगळे कीटकनाशके हे सगळ्यात जास्त हार्मफुल आहेत. हार्मफुल म्हणजे काय? त्याचा रेसिड्यू म्हणजे काय? त्याचा अंश काहीशा प्रमाणात तुमच्या अन्न साखळीमध्ये, फूड ग्रेड तुम्ही जे उत्पादन घेताय त्या क्रॉप मध्ये आढळलं जातं आहे. आणि ते थ्रू आपण ते कन्झ्युम करतोय, खातोय. त्याच्यामुळे काय होतंय? आपलं तेच कारण आहे माणसाचं जीवनमान कमी होण्याला. बरोबर की नाही? पहिली लोक, बरोबर की नाही बाबा, किती जगत होते पहिली? 100 गाठत होते. आता 65 गाठणं मुश्किल आहे. आणि पुढची पिढी तर सांगूच नका. ही बरोबर खाणारे पोर आहेत, नवीन पिढी, ते तर नाही जगू शकत. का वाची? तुम्ही किती वयाचे आता? 70 वया. आपण जाऊ का? आम्ही जाऊ का? आम्हाला नाही वाटत आम्ही जाऊ तिथपर्यंत. कारण की खाणी, राहण्यामानात बदल, खानपान सगळं बदललंय, टोटल बदललंय. ड्यू टू काय झालंय? आपण जे प्रगत म्हणतोय, पण ह्याला प्रगती म्हणत नाही, अजिबात प्रगती म्हणत नाही. ही तुमची अधोगती चालू आहे. कारण की तुम्ही काय करताय? न विचार करता, न काही विचारता सर्रास कीटकनाशके, सर्रास फर्टिलायझर. तुम्ही कृषी सेवेकडे जाणार, गाडीच्या गाड्या तुम्ही खतं घेऊन येणार. तसं कमी करायला हवं. कारण की तुमचाही खर्च कमी व्हा. पर्यायी वापरा तुम्ही. वर्मी कंपोस्ट स्वतः बनवा घरी. काय अवघड आहे त्याला बनवायचं? सगळ्यात सोपं आहे. वर्मी कंपोस्ट बनवलं, हे बनवून तुम्ही स्वतःची जमिनीची क्वालिटी तुम्ही खराब करता, चांगली करता. ह्याच्या कशामुळं? जर तुम्ही हे पर्यायी खतं वापरले, सेंद्रिय खतं वापरले, त्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे थोडासा. तुमची होणारी जी पिढी आहे त्याला तुम्ही वाचू शकता सेंद्रिय शेतीचा वापर करून. मग कशा पद्धतीने तुम्हाला ते सड कमी करता येईल, तुमचा खर्च कसा वापरता येईल. दशपर्णी अर्क तुम्हाला सांगतो. परत आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे अर्क बनवता जातात, ज्यांना नीम सीड करणे, एक्स्ट्रॅक्ट जे म्हणतात त्याला, नीम अर्क जे करतो, त्याऐवजी ते फवारला ना तुम्ही, काय त्याचा रिझल्ट कमी येईल. एकदा सोडून 3 वेळा फवारा, काय फरक पडेल? पण रिझल्ट त्याचा आहे असा नाही, रिझल्ट नाही असा नाही, पण रिझल्ट आहे. पण शेतकरी करायलाच तयार नाही. शेतकरी सर्रास जाणार, कृषी सेवावाल्या 2-3 बाटल्या घेऊन येणार आणि त्या फवारणार. तो विचार करतो का? अजिबात नाही विचार करत. मग ह्या गोष्टीचा कुठे ना कुठं काहीतरी दुष्परिणाम व्हायला लागलाय, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे आपल्या भविष्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी चांगलं नाही. तुम्ही ह्याच्याविषयी बरेच ऐकलं असाल. सेंद्रिय गांडूळ खत, आता तुम्हाला हे काही नवीन नाही. गांडूळ खत वगैरे कसं बनवायचं, हे बघ कसं करायचं, हे सांगायचं नाही. ह्या गोष्टी तुम्हाला हे पहिल्यापासून माहीत असणार. त्याच्यामुळेच तुम्ही ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे, ते ॲडॉप्ट करायला पाहिजे आणि त्यानुसार
आपलं खर्च कसा कमी करता येईल त्याच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. आणि तसंच बऱ्याचशा प्रमाणात आता का आज काय झालंय, शासनाचं पण बऱ्याचशा प्रमाणात काहीतरी चुकतंय. फॉर एक्झाम्पल, शासन तुम्हाला जे हमी भाव जे म्हणतो तो तसा भेटत नाही. हमी भाव खरे खाणारे कोण आहेत? व्यापारी, बरोबर. सगळ्यात जास्त व्यापारी हे काय करतात, तुमच्या जीवावर जगतात असं म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण की स्वतः शेतकरी पाणी धरणार, दाणे धरणार, त्या आपल्या लहान पोरासारखं त्या पिकाची काळजी घेणार. ते पिकवलं जातं आणि त्याचा मात्र त्याचा हिस्सा पण खातात व्यापारी लोक खातात. हे कशामुळे झालं? हे पण ह्याला पण रिस्पॉन्सिबल तुम्हीच आहात. का की तुम्ही तुमच्यात एकी नाही. आज बघा बरं, तुमच्यात शेतकरी किती आले इथं, ह्याच्यावरूनच कळतं. तुम्हाला हेच जर सांगितलं असतं की तुम्हाला 2-2 हजार भेटणार आहे शासनातर्फे, या इथं लाईन लागली असती. लाईन जोपर्यंत तुम्ही जमिनीचा पोत सुधारत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत नाही, नंतर तुम्ही त्याचबरोबर ज्या वेळेस तुम्ही स्वतःची काळजी घेऊ तेव्हा समाजाची काळजी घेतली जाते खऱ्या अर्थाने. कारण की स्वतःसाठी जे माणूस व्यवस्थित करतो ते समाजासाठी स्वतः त्याच माध्यमातून बनवत असतो. ही सारी गोष्ट झाली सेंद्रिय शेतीची. आणि बरेचसे ह्याच्यामध्ये बरेचदा वेगवेगळ्या स्टडी आहेत सेंद्रिय शेतीच्या. शेतकऱ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही जे काही रासायनिक खते वापरतात ना, ते रिकमेंडेड डोस जे सांगितलेलं आहे, म्हणजे जो तुम्हाला सांगितलंय, तुम्ही एक सांगितलेली वेळेला एकच टाकायला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही 2 तुमचं उत्पादन वाढेल म्हणून तुम्ही 2-3 असं हे कमी करा. बरोबर तुमची ही सड थांबली जाईल. आणि जे रोटेशनल क्रॉप जे म्हणतात, तुम्ही मका घेतल्यानंतर एखादा पल्सेस क्रॉप घ्या, सोयाबीन घ्या, असं रोटेट करा ना तुम्ही क्रॉप, जेणेकरून जमिनीची सुपीकता पण राहिली जाईल. आणि जे खत वापरतात त्याच्यामध्ये गांडूळ खत वापरा, कोंबडी खत वापरा. कोंबडी खत शक्यतो ज्यावेळेस पाण्याची अवेलेबिलिटी जास्त असते, ज्यावेळेस तुमच्याकडे पाणी हे मुबलक प्रमाणात असतं, त्यावेळेस ते यूज करा तुम्ही कोंबडी खत. कारण की कोंबडी खत हे उष्ण खत असतं, त्याला कंटिन्यू पाण्याची गरज असते. नाहीतर मग ते काय करतात, जे मुळं जे वगैरे असतात त्याला डॅमेज करतात. म्हणून ते जरा लक्ष दिलं पाहिजे तुम्ही. पल्सेस म्हणजे मला मूग, तूर, डाळ, पल्सेस वगैरे मूग, तूर, डाळ यासारखे पिकं तुम्ही घेतले पाहिजे. कडधान्य जे म्हणतो आपण ते घेतले पाहिजे त्यानुसार. आणि अधूनमधून म्हणजे आलटून पालटून ज्यावेळेस तुम्हाला मुख्य पीक घ्यायचं असेल, मका किंवा अद्रक यासारखे, ते आलटून पालटून रोटेशन होणं हे खूप गरजेचं आहे. आमच्या तिकडं पण किंवा इथं पण मका घेतली की लगेच मका लावली जाते, नाहीतर लगेच दुसरं हेवी कॉटन लावलं जातं. आता हे सारे मेजर क्रॉप आहेत. मेजर क्रॉप म्हणजे कॅश क्रॉप आहेत की जे लगेच विकून आपल्याला पैसा भेटतो म्हणून आपण ते लावतो. पण ह्याच्यामुळे काय होतंय, जमिनीतले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते कमी पडायला लागलेत ना, कमी पडायला. आणि तुम्ही काय करता, ते कमी पडले म्हणून 2-2 एक सांगितलं तर 2 बॅगा टाकले जातात. मग ह्याचा परिणाम काय होणार, ते आड सड लागणं, मग उत्पादन कमी होणं. असं नाही, तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा किंवा अति प्रमाणात खत एखादं टाकता त्यावेळेस त्याचा उलट परिणाम पण होतो. उलट परिणाम कसा होतो, आता आमच्या शास्त्रीय भाषेतून सांगतो. फॉर एन एक्झाम्पल, तुम्ही पोटॅश सगळ्यात जास्त जर वापरला तर काय होतं, मॅग्नीज डिफिशियन्सी किंवा मॅग्नीज किंवा झिंक डिफिशियन्सी प्लांटमध्ये आढळून येते. त्याच्यामुळं म्हणजे तुम्ही काय करता, एक्स्ट्रा कॉस्ट वाढवता. एक्स्ट्रा कॉस्ट म्हणजे तुम्ही जाणार मग ते ह्याच्याकडं कृषी सेवा केंद्राकडं, तर काय झालं, मग तो देणार मायक्रोन्यूट्रिएंट द्या म्हणून, चिलेट मायक्रोन्यूट्रिएंट देणार तुम्हाला 400-500 रुपयाला दणका देणार तुम्ही. सरळ असं त्याचा अर्थ होता. सर आता हे शेणखत म्हणतात लोक, या वर्षी वापरू नये, पुढच्या वर्षी वापरू, म्हणजे नेमकं काय होतं? शेणखतामध्ये प्रॉब्लेम काय झालाय माहिती का, आता शेणखतामध्ये आढळणारी हुमणी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. हुमणीसाठी तुम्ही पर्यायी म्हणून तुम्ही जर जुनं शेणखत जर वापरत असाल तर त्यामध्ये आपल्या युनिव्हर्सिटीकडनं किंवा मेटारायझियम म्हणून पावडर भेटते, मेटारायझियम म्हणून ती यूज करा. ह्याची कॉस्ट सगळ्यात कमी मेटारायझियमची. ते काय करतं, हुमणी मारतं तुमचं. त्या खताबरोबर तुम्ही जर मिसळून जर हुमणी यूज केली तर ते फायद्याची राहील, जेणेकरून तुमचा हुमणीचा जो प्रादुर्भाव होतो जनरली तो ऊसामध्ये जास्त होतो, तो कमी होईल. म्हणून तुम्ही
शेणखतामध्ये मेटरायझियम सारखं पीक, मेटरायझियम सारखं नॅचरल ऑर्गॅनिक ते यूज करून करा. तुम्ही जे पोटॅश यूज करता, पोटॅशियम फर्टिलायझर किंवा फॉस्फरस घेता, ह्याच्यामध्ये जे मायक्रोन्यूट्रिएंट जे म्हणतो आपण त्याला, सूक्ष्म अन्नद्रव्य, मार्केटमध्ये छोटीशी बाटली भेटते, ती स्वस्त असते, जास्त महागडी नसते. तुम्ही जे खतं घेता ना त्याच्यापेक्षा कैक पटीने कमी असतात. ज्या खताऐवजी तुम्ही जर सुडोमोनस किंवा मग रायझोबियम किंवा ॲझोटोबॅक्टर यासारख्या जैविक खतं यूज केले तर ते सेम प्रमाणात तुम्हाला न्यूट्रिएंट सप्लाय म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, नत्रस, फुलत आणि पालाश हे त्या पिकाला मिळवण्यासाठी मदत करतात. हे तीन पर्याय तुम्हाला हे 3-4 सांगितले, सुडोमोनस, ॲझोटोबॅक्टर किंवा रायझोबियम ह्यासारखे यूज करून तुम्ही प्लांटला देऊ शकता. तुम्हाला ते लिक्विड फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, किंवा तुम्ही त्याचा स्प्रे पण देऊ शकता. स्प्रेचा रिझल्ट खतापेक्षा लवकर भेटतो, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हे जे वर्मी कंपोस्ट आहे सगळ्यात जास्त न्यूट्रिएंट सप्लाय करण्याचं काम करतं. जे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स असतात ते सप्लाय करण्याचं सगळ्यात जास्त काम करतं वर्मी कंपोस्ट. ते का नाही केलं बरं तुम्ही? हे तुम्हाला तुमच्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे, तरी पण आपण करत नाही का पैसा जास्त झालाय तुम्हाला? असं पण असू शकतं ना, पैसा जास्त झाला असं, बरोबर का नाही? काका हसताय म्हणले 100% जास्त झालाय. नाही पण हे तुमचं चुकतंय. विश्वास नाही त्याच्यावर, विश्वास नाही. सरळ त्याचा तुमचा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय आहे? शेतकऱ्यांना लगेच लागतं. लगेच म्हणजे आज फवारणी केली, उद्या अजिबात रोग दिसला नाही पाहिजे, बस. त्याच्या डोक्यात एकच कॅल्क्युलेशन चालू असतं. आज मला मावा दिसलाय, उद्या मी 2000ची बाटली आणणार, ती फवारणार, आणि ती उद्या जर नाही आली तर ती जाऊन त्याला बोलणार. तुम्ही मेथी घेता, मेथी, कोथिंबीर वगैरे यासारखे पिकं घेतात, त्या मेथीवर येणार किंवा कोथिंबीर येणार एखादा रोग सांगता येईल का तुम्हाला? कुठला रोग येतो बा कोथिंबीर सारख्या पिकावर? पिवळे पानं पडतात. ते कशामुळे पडतात बरं? मावा. सगळ्यात जास्त ब्रेन काय आहे? मावा. तुम्हाला सांगतो, मेथीच्या पानापासूनच एक प्रोडक्ट बनवलं जातं की जे मावा मारतं. काय करायचं माहिती का? 500 लिटर पाण्यामध्ये 500 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा 1 किलो, त्याच्यामध्ये ताक घ्यायचं, किती? तांब्याभर ताक, इज मोर दॅन इनफ, तेवढं घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं तुम्ही? आपले काय म्हणतात ते लिंबू असते का, लिंबू 4-5 लिंबू पिळून त्याच्यात टाकायचे आणि ते फवारायचं. बघा तुम्हाला रिझल्ट येतो की नाही. दुसऱ्या दिवशीच मग तुमचा मावा तिथनं गायब असेल. दुसऱ्या दिवशी मग तुम्ही हे का घरच्या घरी जे नुसके जे म्हणताय ते का नाही यूज करत? ताकामध्ये नाही का म्हणजे बॅक्टेरिया असतो, जो बॅक्टेरिया असतो मेलेला, तो काय करतो, सॉइल मधले जे मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात त्यांना ऍक्टिव्ह करण्याचं, म्हणजे ते फार मरायला आलेले असतात. आता तुम्ही सांगता तुम्ही ते कुंडीमध्ये असतात म्हणजे खालीच होतं, तर काय होतं माहितीये का, त्याच्या रायझोबियम जो असतो म्हणजे रूट मध्ये प्रेझेंट असताना त्याला ऍक्टिव्ह करण्याचं काम करतं बॅक्टेरिया. त्यातला जो ताकामधला असलेला बॅक्टेरिया असतो तो ऍक्टिव्ह करण्याचं काम करणं. ऍक्टिव्ह करणं म्हणजे त्याला सक्रिय करतो, त्याला जागा करतो. बाळा तू उठ, आपल्याला न्यूट्रिएंट सप्लाय करायचे. जसं की आपण डॉक्टरकडे जाऊन कसं इंजेक्शन घेतो म्हणजे काय करतो माहितीये का, ते अँटीबायोटिक्स सोडतात आपल्या शरीरामध्ये. अँटीबायोटिक्स म्हणजे सोडतात म्हणजे काय, ते काय करतात, रोग प्रतिकारक जे पांढरे पेशी असतात त्या जे शत्रू असतात आपल्या शरीरातले, जे रोग जो म्हणतो, तो व्हायरस जो आपण जो म्हणतो रोग, तर त्याचे फाईट करतात शरीरामध्ये. हे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही पण ते फाईट करत असतात, आणि जेणेकरून ते फाईट केल्यानंतर तसंच ताकाचा परिणाम सॉइल मध्ये करतात. ते काय का, बेनिफिशियल जे मायक्रो म्हणजे चांगले जे मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्म मूलद्रव्य त्यांची संख्या वाढवतं. त्यांची संख्या वाढवलं की ते काय करतात, मग फास्ट न्यूट्रिएंट प्लांटला अवेलेबल करून काय देतात. आणि असं फास्ट न्यूट्रिएंट अवेलेबल करून दिलं की बरोबर प्लांट तुमचं जमिनीतलं प्लांट ते बरोबर व्यवस्थित दुसऱ्या वाढी त्याची चांगली. बाकी पिकायला पण जमतं. तुम्ही ताक शक्यतो आता तुम्ही वॉटरमेलन जर घेत असाल, आपण फवारणी टरबूज सारख्या क्रॉपला आपण काय करतो, ती ताकाची फवारणी करतो. ड्रेंचिंग मध्ये आपण ड्रेंचिंग जे करतो, आपण मिरच्याला ड्रेंचिंग करतो करायचं तुम्ही ड्रेंचिंग, त्याच्यामध्ये सुडोमोनस वापरत जा, जेणेकरून फॉस्फरस म्हणजे जैविक बॅक्टेरिया आहे सुडोमोनस. त्याने काय होतं, रूट जे असतात ना ते पांगते. तुम्ही काय वापरता, ते मार्केटमध्ये ब्लॅक कलरचं काहीतरी घेऊन येतात,
आणि ते काय म्हणतो ह्युमस का काहीतरी बा तुम्ही घेऊन येता, हा ह्युमिक ऍसिड हा. ते सोडता. त्याच्याऐवजी तुम्ही हे का नाही वापरत सुडोमोनस फॉस्फरस? त्याला पर्याय आहे ना फॉस्फरस. तुम्ही ते 1000 रुपयाला आणता, हे 200-300 रुपयाला भेटतं. काय नाही, ते 4-5 पाकिटे घेऊन यायचे, ड्रममध्ये बनवायचं. 1,000 लिटरचा मोठा ड्रम असतो तुमच्याकडे, तर तुम्ही ते फवारणीसाठी पाणी भरून ठेवता ना, त्याच्यात ओतायचं, मिक्स करून घ्यायचं आणि त्याची ड्रेंचिंग करायची सुडोमोनसची. आणि जेणेकरून काय फॉस्फरस तुमच्या जमिनीतला फॉस्फरस अवेलेबिलिटी, पोटॅशियम म्हणजे फॉस्फरस कला काय म्हणतो आपण स्फुरत, त्याची अवेलेबिलिटी जास्त करून देतं, म्हणजे उपलब्धता जास्त करून देतं फॉस्फरस सारखं. ह्याची ड्रेंचिंग करा तुम्ही पर्यायी, म्हणजे तुमचा खर्च कमी होईल आणि न्यूट्रिएंट पण तुमचं उत्पादन पण तसंच राहील, कमी होणार नाही तुमचं उत्पादन ते यूज केल्यामुळे. मिरचीवरील व्हायरससाठी का आपण प्रयोग करतो? मिरचीवरील व्हायरससाठी, मिरचीमधील व्हायरससाठी मिरचीचाच एक प्रयोग आहे काका. तुम्हाला सांगतो, मिरची ज्या असतात, जे हेल्दी मिरची घ्यायच्या त्या आहे ना, ठेसायच्या. ठेसल्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये लसूण टाकायचा. लसूण टाकल्यानंतर काय करायचं, त्याला 500 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याला पूर्ण 1 दिवस तसाच पूर्ण पॅक बंद सील टाईट करून बांधायचं आणि 1 दिवस पूर्ण 24 तास जाऊन द्यायचे. दुसऱ्या दिवशी ते ढवळून घ्यायचं. आज सर्फेक्टंट म्हणजे सेवर, आपण जे स्टिकर म्हणून काय करायचं, त्याच्यात गुळ टाकायचा. गुळ टाकून मिक्स करून घ्यायचं, ते फवारायचं. 100% तुमचा व्हायरस, जे व्हाईट फ्लाय वगैरे असतात ते चालेल सगळं. तुम्हाला सांगतो, हे जे पर्याय तुम्हाला कुठल्याही पिकाला जरी वापरलं त्याचा 100% रिझल्ट आहे. तुम्हीच सांगा आता, गुळ किती रुपये किलो आहे सध्या? 60 रुपये किलो गुळ. पाणी तुम्ही किती रुपये विकत घेता? तुमच्या शेतातच आहे पाणी, काय लागतं तुम्हाला? नंतर तुम्ही काय घेता? मिरच्या घेतल्या विकत, एखाद्या 2 किलो आणल्या, किती रुपयाच्या झाल्या त्या? प्रमाण सांगा, प्रमाण किती घ्यायचं? प्रमाण तुम्ही मिरची समजा तुमच्या क्रॉपवर डिपेंड आहे. समजा एक कर्ज तुमचं हे असेल तर काय करायचं, 1 नाही तर 2 किलो मॅक्झिमम घ्यायच्या मिरच्या, त्या ठेसायच्या. त्याच्याबरोबर लसूण किती घ्यायचा? आपला हे पावशेरभर लसूण भेटतो, तो घ्यायचा, तो ठेसायचा आणि त्या पाण्यामध्ये सोडायचा. त्याला चांगला रिझल्ट आहे. तुम्ही हे अजून त्या पुन्हा आपले नीमसीडचे पानं असतात बघा, कशाचे? निंबोळीचे पानं, ते भिजत घालून त्याचा पण फवारणी देऊ शकता. जेणेकरून काय होतं, कडवटपणा येतो त्या तुमच्या क्रॉपला. आणि हे जे काही इन्सेक्ट असतात ना, ते खाल्लं ना, पानं खाल्लं किंवा फ्रूटवर अटॅक केला, ते कडवट लागल्यामुळे खात नाहीत ते, असं होतं. त्याचा असा रोल येतो. हे तुम्ही करा. म्हणजे मेथीचे पानं आपण खातो, म्हणजे मेथी खातो पण कडुलिंबाचे पानं खात नाही. हा, जर आपण खात नाही तर ते किडेही खाणार नाहीत ना. आणि पूर्वी आपण दात घासायला सुद्धा लिंबोळीच्या काड्या वापरत होतो, बरोबर का नाही? आता लिंबाची झाडं तोडून आता कोण घेतंय? सगळ्यांना टूथपेस्ट लागतंय, कोलगेट पाहिजे. अजून काही प्रश्न असतील ते विचारा. हेड्समट ऑफ जवार, हेड्समट ऑफ जवार. त्याच्यासाठी पहिले आपण ज्वारी लावण्याच्या आधी काय करायचं, आपण बराईन वॉटर सोल्युशन म्हणजे मिठाचं पाणी यूज करून काय केलं जायचं, ती सीड आहे ना, आपण काय बीज प्रक्रिया म्हणतो. काय करायचं, ते घ्यायचं, त्याच्यामध्ये 1%, 2% किंवा 1 किलोची बॅग घ्यायची. त्याच्यामध्ये आपण काय करायचं, पाण्यामध्ये ते टाकायचं आणि त्याच्यात ते सीड तुम्ही लावणार आहे. हेड्समट ऑफ बाजरा तुम्ही जे म्हणले ते टाकण्यासाठी 24 तास ते भिजवून काय करायचं, नंतर ते सुकून काढून घ्यायचं. त्याच्यातून ज्यावेळेस आपण सुकवतो ते सीड, त्याच्यावर जर ते वर तरंगले सीड तर ते यूज करायचे नाही. जे वर तरंगलेले सीड असतात ते ॲबनॉर्मल सीड असतात. ॲबनॉर्मल म्हणजे ते हेल्दी नसतात. ते जरी लावले तर तरी ते तुम्हाला काय, ते उगतील पण उत्पादन कमी देणारे असतात. जे खाली सेटल होतील ते पाणी रिमूव्ह करायचं, नंतर मग शेडमध्ये वाळू घालायचं आणि ते अशा प्रकारे ते यूज करायचं. ज्याने तुम्ही ते हेड्समट ऑफ बाजरा ते कंट्रोल होईल. आलं लक्षात? तर तुरीसाठी काय करायला केलं जातं माहिती का, तुमची जे क्रॉप उन्हाळ्यामध्ये व्यवस्थित त्याचं हे झालं पाहिजे. काय म्हणते, नांगरणी जी म्हणतो उन्हाळ्यामध्ये आपण जे करतो ती व्यवस्थित खोलवट गेली पाहिजे. काय होतं माहिती का, जमिनीमध्ये काय होते, जे अन्नद्रव्य असतात ना, म्हणजे कीटकनाशक असतात, त्याची अंडी सोडतात अंडी. आणि ती अंडी काय होतं माहितीये का, आपण व्यवस्थित खोलवर नांगरणी केली नाही. आणि आजकाल शेतकरी काय करायला लागलाय माहितीये का, नांगरणी झाली की दुसऱ्या दिवशी लगेच रोटा, तिसऱ्या दिवशी लगेच वाफे, लगेच प्लांट लावेल. तसं नाही, त्याला थोडीफार
रेस्ट पण दिली पाहिजे. रेस्ट म्हणजे काहीतरी कालावधी थोडा गॅप पण दिला पाहिजे. कंटिन्यू त्याच्यामुळे सगळ्यात जास्त भूत आहे. म्हणजे तापून दिली पाहिजे. टाकून दिली पाहिजे जमीन, कारण की जेणेकरून त्याच्यात, आणि हे आजला प्रॉब्लेम कशामुळे येतो, निमॅटोड. एक तर निमॅटोड असतात त्याच्यात जमिनीमध्ये, नाही तर मग दुसरे तुमचे ते जे इन्सेक्ट अंडी देतात आतमधले, ते काय होतात नंतर त्याला फेवरेबल कंडिशन म्हणजे त्याला चांगली परिस्थिती निर्माण झाली. आपण पहा बेडूक पहा किंवा कुणी पहा, चांगली परिस्थिती असली तरच आपण बाहेर निघतो. पावसाळा असलो तर आपण बाहेर निघतो का? पाऊस पडल्यावर अजिबात नाही. पाऊस येतोय म्हटलं आपण घरातच थांबतो. तसंच कीटकनाशक त्यांना चांगलं वाटलं की आपली फेवरेबल ग्रोथला चांगली कंडिशन आली, ते लगेच त्यावेळेस बाहेर डोकं काढून तुमच्या क्रॉपवर अटॅक करतात आणि त्याचा प्रादुर्भाव दर्शवतात. हे सगळं त्याच्यासाठी तुम्ही ना खोलवर जमिनीमध्ये नांगरट करा, जेणेकरून त्याच्यातले जे अंडी आहेत, जे कोश आहेत, ते जळून जातील, मरून जातील उन्हाच्या प्रकाशामुळे. कारण सगळ्यात बेस्ट आहे नेचर काय करत असतं, ते स्वतःच त्याची पर्यायी अवस्था शोधत असतं. आंब्याचा मोर गळायला लागला तर सगळं साधारणतः काय करायचं माहिती का, सल्फर जे असतं, सल्फर डस्ट पावडर मधलं, डस्ट पावडर फॉर्म मधलं सल्फर आपण फवारायचं, जेणेकरून त्यांनी काय होतं माहिती का, जी गळती असते फ्लावर ड्रॉपिंगची, आणि शक्यतो ती फवारणी करायची म्हणजे डस्टिंग करून घ्यायची, शक्यतो स्प्रे न यूज करता, पाण्यात न टाकता पावडरचा डायरेक्ट पावडरचा फवारा मारायचा. कशाचा? सल्फरचा. परंतु काय झालं की आपण आता झटपट श्रीमंत, झटपट उत्पादन काढण्याच्या नादामध्ये, जास्त उत्पादन घेण्याच्या नादामध्ये आपण हे रासायनिक खताचा वापर वाढला, परंतु त्याच्यामुळे आपला खर्चही वाढला. आणि खर्च वाढल्यामुळे पैसे हातात कमी यायला लागले. हिशोब जुळायला पाहिला आपण की खर्च किती, सोयाबीनचं उत्पादन झालं 10 क्विंटल, किंवा तुमच्या याचं मक्याचं उत्पादन झालं 20 क्विंटल, आणि त्याचं उत्पन्न आता काही 40,000 व्हायला, आणि खर्चच व्हायला 35,000. म्हणजे खर्च कमी करण्यासाठी आपल्याला हे सरांनी जे तंत्र सांगितलं की बाबा आपल्या घरच्या घरी वापरा, ताक वापरा, शेणखत वापरा.